च्या सुरुवातीलाच एक बातमी समोर येते धक्कादायक। छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्राची किरकोळ वादातून हत्या करण्यात आली आहे। गेवराई तांडातील खानावळीमध्ये ही घटना घडली आहे। चाकूने मित्राच्या छातीवर वार करून ही हत्या केली आहे। आरोपी रवींद्र बोर्डे पोलिसांच्या ताब्यात आहे। बोर्डेने मित्र दीपक कांबळे याच्यावर चाकूने वार केले। या प्रकरणी पोलीस आता अधिक तपास करतायत। रवींद्र बोर्डे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आपल्या मित्राची त्याने खानावळीमध्येच हत्या केलेली आहे। किरकोळ वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येते। अधिक माहिती घेऊयात सुमित पवार यांच्याकडून। सुमित, नेमकं काय झालं होतं की एका मित्राचीच मित्राने हत्या केली आहे? छत्रपती संभाजीनगरात नव्याने मैत्री झालेल्या मित्राने किरकोळ कारणातून खानावळीमध्येच दीपक दत्तात्रय कांबळे या तरुणाचा चाकूने भुसकून खून केल्याची घटना समोर आली आहे। गेवराई तांडा येथील खंडेवाडी रोडवरील खानावळीत ही सगळी घटना घडली असून हल्लेखोर रवींद्र सुभाष बोर्डे याला चिकलठाणा पोलिसांनी अटक केली आहे। मूळ पैठण तालुक्यातील पैठण खेड्याचा रहिवासी असलेला दीपक मजुरी करत होता। गेवराई तांडा येथील शीतकृपा कॉलनीत तो राहत होता आणि खंडेवाडी रोडवरील असलेल्या वाणी यांच्या खानावळीमध्ये तो नेहमी जात होता। त्याची आरोपी बोर्डेसोबत मैत्री झाली आणि गुरुवारी रात्री खानावळीत त्यांच्यात किरकोळ काहीतरी वाद झाला आणि त्या वादावरून ही हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणी आता चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला देखील अटक करण्यात आलेली आहे। मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। प्रज्ञा, नक्कीच अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सुमित। आणि आता एक नजर टाकणार